पोस्ट करता का की शेअर स्क्रीन करायची परमिशन? तुम्हीच होस्ट आहेत आता, करू शकता. एक ओंकार करूया. डोळे बंद, दोन्ही हात गुडघ्यांवरती, द्रोण मुद्रेत. श्वास सोडून देऊया. दीर्घ खोलवर श्वास भरून घेऊया. दोन्ही हाताच्या तळव्यांचं घर्षण, निर्माण झालेली ऊब डोळ्याभोवतीच्या स्नायूंना. आतल्या पापण्यांची उघडझाप, सावकाश डोळे उघडायचे. आपण मागच्या वर्गामध्ये सांख्य दर्शनाप्रमाणे कैवल्याचं स्वरूप बघितलं होतं आणि योग दर्शनाच्या याला सुरुवात केली होती थोडी, हो की नाही? आता सांख्य थोडस मागचं 5 मिनिटं आपण जाऊया आणि मागच्या लेक्चरचा आढावा घेऊया. मला सांगा की सांख्य दर्शनामध्ये आपण काय काय बघितलं होतं? कोणते त्रिताप सांगितलेले आहेत? त्रिताप. आदिभौतिक, हा, आदिदैविक, भौतिक आणि आध्यात्मिक. बरोबर, अगदी बरोबर. कोणत्या दोन कैवल्य? कैवल्य म्हणजे काय सांख्य दर्शनाप्रमाणे? पुरुषाने शुद्ध स्वरूपाने अनुभवणे. काय पुरुष अनुभवायचं? ज्ञान. पुरुषाला ज्ञान आधीपासूनच असतं ना? हो. हा, मग प्रकृती आणि पुरुष या दोन तत्वाच्या भिन्नतेचे ज्ञान झाल्याने बरोबर. ती म्हणजे जे दोन तत्वे आहेत सांख्याप्रमाणे सत्य आणि नित्य तत्वे. हा, बरोबर. कैवल्याची प्राप्ती ही प्रकृती आणि पुरुष या दोन तत्वांच्या भिन्नतेचे ज्ञान झाल्याने होते, बरोबर. आणि त्यांची दोन तत्व त्यांनी सांगितलेली आहेत, पुरुष आणि प्रकृती. पुरुष कसा असतो? चैतन्य स्वरूप असतो. चेतन तत्व एकमात्र ते चेतन तत्व आहे, ते एकच आहे चेतन तत्व, बरोबर. आणि मग तो नित्य आहे, स्वतंत्र आहे, स्वयंवेद्य आहे. शुद्ध आणि निर्गुण आहे. हा, बरोबर. स्वयंवेद्य म्हणजे काय? स्वयंवेद्य म्हणजे काय? स्वयंवेद्य म्हणजे ज्याचं ज्ञान दुसऱ्या गोष्टींनी होत नाही, बरोबर, त्याला स्वयंवेद्य म्हटलेलं आहे. आणि काय तर त्याला मन आणि इंद्रियांद्वारे त्याचं स्वरूप आहे, तर ते जाणता येणं शक्य नाही, किंवा आपण बोलतो वाणीद्वारे ज्याचं वर्णन करता येत नाही, अशा प्रकारे तो आहे, बरोबर. तो आणि तो काही निर्माण करत नाही आणि त्याला कोणी निर्माण करू शकत नाही, कारण जे काही पसारा आहे तो प्रकृतीपासून निर्माण झालेला आहे, हो की नाही? त्याचं काहीच त्याच्यामध्ये हातभार नाहीये, म्हणजे तो काहीच निर्माण करत नाहीये आणि त्यालाही कोणी निर्माण करत नाहीये. आणि सांख्यांप्रमाणे पुरुष एक नसून अनेक काय आहेत. आहे? अनेक आहेत. आणि ते अनेक, हा, त्यांची म्हणजे ते अनेक आहे ते कशावरून दिसून येतं? तर प्रत्येक जीवाच्या जन्माच्या वेळा वेगवेगळ्या आहेत, मृत्यू आणि क्रिया हे वेगवेगळं आहे, प्रत्येकाचे स्वभाव वैशिष्ट्य वेगवेगळे आहेत, आणि त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की पुरुष हे वेगवेगळे आहे. आता प्रकृतीचं त्यांनी काय म्हटलेलं आहे बरं? तर पुरुषाच्या व्यतिरिक्त म्हणजे पुरुष सोडला तर इतर ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांची उत्पत्ती ही प्रकृतीपासून होत असते, म्हणून तिला प्रसवधर्मी असं म्हटलेलं आहे. मग तिला प्रधान म्हटलेलं आहे. का बरं प्रधान म्हटलंय? विश्वातील सर्व वस्तूंचे ते मूलतत्व आहे, म्हणून तिला प्रधान म्हटलेलं आहे. नंतर ते हा, बोला. उत्पत्ती स्थान आहे प्रकृती. हो, पण उत्पत्ती स्थान आहे म्हणून ती प्रसवधर्मी आहे, की तिच्यापासून ते दुसरे निर्माण होतात आणि
मूलतत्व प्रधान केव्हा म्हटलं जातं की त्याचं सगळ्याचं मूळ आहे की तिच्यापासून सगळं निर्माण होतं पण ती मुख्य आहे म्हणून तिला प्रधान तत्व असं म्हटलेलं आहे. मग ती जड आहे, अचेतन आहे, ती ज्ञानाचा विषय होते, तिच्याकडे ज्ञातृत्व नाहीये, गुणवती आहे. का गुणवती आहे? ती आणि ती सत्व रजनी तम या 3 गुणांच्या स्वरूपाची आहे मॅडम प्रकृती. बरोबर. मग सत्व रजतम सत्वचे गुण तुम्ही काय सांगू शकाल? हलकेपणा, हा प्रकार प्रकाश, सुखात्मक गोष्टी या ज्या आहेत त्या सगळ्या सत्वगुणांच्या आहेत. ज्ञान पण ज्ञान. हो. ज्ञान. रजोगुणाचं काय सांगाल? म्हणजे ज्या रजोगुण त्या आहेत दाखवतात. क्रियात्मक वस्तू आणि दुःखात्मक. हा, क्रियात्मक आणि दुःखात्मक. तमोगुणाचं काय सांगाल? म्हणजे आळस आणि निरुत्साह. निरुत्साह. अजून जडत्व, मोह मोहात्मक. बरोबर, मोहात्मक आणि जडत्व. हा, मग त्याच्यानंतर पुरुष आणि प्रकृती. आता त्यांच्यामध्ये बंधनामध्ये टाकते, तर ते कोणत्या प्रकारचं बंधन आहे मला सांगा बरं. म्हणजे प्रकृती पुरुषाच्या कशासाठी प्रयत्न करते? दोन गोष्टी. बाकी सर बाहेर गेले कशासाठी चहा प्यायला प्रयत्न तिथं करते? गाडीला नाही का अच्छा. मला इच्छा चहा कुठे जरा म्यूट करता आले का का तिथं प्लीज? त्याच्यामुळे इकडे पण. हो हो. खुर्च्या लावायच्या का बाहेर? नाही का 10 मिनिट. वसंत सर म्यूट करता का प्लीज? मीच करते. ठीक आहे. मला एक सांगा की कशासाठी प्रकृती प्रयत्न करते? पुरुषाच्या टिंबटिंब आणि टिंबटिंब दोन गोष्टी आहेत. ती भोग स्वतःला ती स्वतःला बंधनामध्ये टाकते. कशासाठी बंधनामध्ये टाकते? भोग आणि अपवर्गासाठी. बरोबर. आणि मग ती बंधनं कोणती आहे? 7 प्रकारची बंधन आहेत. हा, स्वतःचा कोणती? धर्म, अधर्म, अज्ञान, वैराग्य, अवैराग्य, ऐश्वर्य, नैराश्य. नैराश्य नाहीये, अनैश्वर्य. हा. अनैश्वर्य म्हणजे ऐश्वर्य नाही, ते अनैश्वर्य. कळलं? हो हो. हा, मग या 7 तत्वांनी ती बंधनामध्ये स्वतःला टाकते. मग आता ते बंधनात टाकलंय तिने स्वतःला, आणि मग नंतर ती पुढे काय करते बरं? आता मग बंधन तर टाकलंय म्हणजे तिने भोग दिलाय, बरोबर. स्वतःला बंधनामध्ये टाकलंय म्हणजे पुरुषाला तिने भोग दिलाय. मग आता पुढचं काय आहे? अपवर्ग. मग त्या अपवर्गासाठी ती काय करणार सांगा बरं? काय करणार? म्हणजे स्वतःच जे त्याचं ती ज्ञानात्मक रूप आहे ना, तर त्याच्यामुळे ती म्हणजे त्या बंधनातून स्वतःला सोडवून घेते आणि आणि मग पुरुषाला अपवर्ग मिळवून देते, बरोबर. म्हणजे आधी बंधनात टाकते आणि मग ज्ञान. आता तिथे आपण सांख्यांमध्ये काय म्हणतो की तुम्ही पुरुष आणि प्रकृतीतला भेद जाणला की तुम्हाला कैवल्याचं मिळतं, बरोबर. म्हणजे हे ज्ञानाने मिळतोय ना तुम्हाला, बरोबर. मग आधी ती बंधनात टाकते आणि ज्ञानाने ती परत आणखीन ज्ञानात्मक रूपाने ती स्वतःला त्या बंधनातून परत पुरुषाला मुक्त करते. कळतं हे? हो. अपवर्ग तेव्हाच मिळणार आहे की जेव्हा तुम्ही वेगळं होणार आहात. मग वेगळं होण्याची क्रिया काय आहे? ज्ञानानी आहे ना. जेव्हा ज्ञान होतं की पुरुष आणि प्रकृती वेगळं आहे, तेव्हा कैवल्य मिळतं. हे ज्ञान होतं ना. मग ती ज्ञानानीच त्याच्यापासून वेगळी होते ना, अपवर्ग संपादन करते. मग त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण काय दिलंय बरं? त्यांनी उदाहरण दिलंय गाईचं. दूध. काय उदाहरण दिलंय सांगा बरं? त्याच्यात सजीव निर्जीव काय गोष्टी आहेत? वासरू सजीव असतं, चेतन असतं ना, पण गाईचं दूध अचेतन असतं. म्हणजे ते निर्जीव आहे, तरी पण ते वासराचं हे करतं, पालन पोषण. वाढ वाढ करतं. करतं. हा, मग त्याप्रमाणे काय? आता इथे चेतन तत्व काय आहे? चेतन पुरुष. तत्व पुरुष. हा, हम्म. मग ह्या पुरुषाला मुक्त करण्यासाठी
निर्जीव कोण आहे? निर्जीव कोण आहे? कोण आहे? प्रकृती. प्रकृती. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे की ही निर्जीव प्रकृती या चेतन पुरुष आहे, तर त्याच्या मुक्तीसाठी ती प्रवृत्त होते. आलं लक्षात? हो. हा. मग त्याच्यानंतर आता आपण जर म्हंटल तर खरं तर पुरुष हा मुक्तच असतो की नाही? हो. हा, तो मुक्तच हो. असतो. तो कधी स्वतःला बंधनात टाकत नाही का काही नाही. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण काय दिलेलं आहे? तो मॅडम स्वतःला इथे ब- हा तो स्वतःला बंधनामध्ये टाकतो का? कारण पुरुष क्रिया कला करणारा नाही, इंद्रिय त्याच्याकडून हे करून घेत. नाही, हा, पण तो स्वतःला बंधनात टाकत नाही, पण तरी सुद्धा तो भासतो ना बंधनात आहे. हा, स्फटिकाचं उदाहरण आहे ते हा, मॅडम. ते करेक्ट करेक्ट. काय बरं उदाहरण दिलंय ते? की स्फटिकाच्या पुढे एखादा कुठलाही कलरचा आपण कागद ठेवला तरी त्या कलरचा तो होतो, दिसतो. हा, त्याच्यासाठी त्यांनी लाल फुलाचं उदाहरण दिलंय की लाल फुल ठेवलं तर ते आपल्याला तो स्फटिकही लाल असल्यासारखा भासतो. त्याप्रमाणे काय आहे? त्याप्रमाणे हा पुरुष मुक्त आहे, पण तरी सुद्धा तो आपल्याला बंधनात अडकल्यासारखा होतो. बरोबर? हो. अशा प्रकारे. हा, मग आता किती तत्व सांगितलेली आहेत सांख्यांमधली? 25. 25 तत्व आहे. मग त्यांना जे ज्ञान होतं नंतर, जे विवेक ज्ञान होतं पुरुषाला, ते कशा प्रकारचं होतं? कशा प्रकारे त्याचं स्वरूप काय असतं? ते मॅडम नवीन सुखदुःखाची निर्मिती होत नाही त्याने. नाही नाही, ते त्याला जे ज्ञान होतं म्हणजे की ते बघा की म्हणजे त्याला आपण साध्या भाषेत म्हटलं तर त्याला काय वाटतं असं आपण म्हणू शकतो, किंवा त्याला जे ज्ञान होतं तर ते कशा प्रकारचं असतं की तो पुरुष तर काही कार्य करत नाही ना, बरोबर? हो. परंतु काय, इंद्रिय कार्य करत असतात, इंद्रिय क्रिया करत असतात. हा, मग हा. त्याला काय वाटतं की माझं संसारामध्ये काही नाहीये अशा प्रकारचं, म्हणजे मी काय करत नाहीये पण इंद्रिय वगैरे क्रिया करतात ते, बरोबर? हो. हा, आणि मग तो काय विचार करतो की माझ्याद्वारे प्रकृतीला पाहिलं गेलं, असं म्हणजे असं त्याला नॉलेज होतं. आणि मग तो तो प्रकृतीपासून प्रकृतीपासून वेगळा निवृत्त होतो. होतो. हा, वेगळा होतो. आणि प्रकृती काय विचार करते? प्रकृती काय विचार करते की पुरुषाद्वारे मला पाहिलं गेलं, बरोबर? म्हणजे पुरुषांनी मला पाहिलं, म्हणजे पुरुषाद्वारे मला पाहिलं गेलं. आणि मग आता मला आता पाहिलं गेलंय, तर मग माझं असण्याचं प्रयोजन काय आहे? संपलंय. म्हणजे अशा प्रकारचं ज्ञान हे होत असतं त्यावेळेला. हा, पुरुष आणि प्रकृती त्यांचं, बरोबर? मग हो. आता हे ज्या वेळेला विवेक ज्ञान होतं त्याच्यानंतर काय होतं? त्याच्यानंतर सुख दुःखाची निर्मितीच होत नाही. आपण म्हटलंय ना, दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे. हा, आणि मग त्याच्यानंतर मग मला सांगा, सुख दुःखाची निवृत्ती होत नाही, मग दुःखाची निवृत्ती होत नाहीये, सुखाची नाही, पण मग तरी सुद्धा मग अजून एक उदाहरण पुढे येतं. ते काय आहे? कुंभाराचं आहे. हा, कुंभाराच्या चाकाच. मग ते ते काय दिलेलं बरं? का दिलंय आणि म्हणजे काय दिलंय? जीवनमुक्ती आणि मॅडम विदेहमुक्ती इथे आपण म्हटलंय की कैवल्यापूर्वीचे असलेले संस्कार नष्ट होतात, पण पुरुष जिवंत राहतो. हा, पण मग तो का राहतो जिवंत? कारण त्याच्या मागील त्या इच्छा वगैरे, त्याचे पूर्वसंस्कार. संस्कार, आपण सॉरी. त्यांना, हा, हा, म्हणजे आता इथे आपल्याला समजलंय, पण काही शब्द आपण त्यांचे वापरायचे. तर पूर्वसंस्कार असतात, त्याच्यामुळे तो काही काळ जिवंत जिवंत. राहतो. आणि मग ते सुद्धा नष्ट झाले की काय? विदेहमुक्ती. विदेहमुक्ती. अगदी बरोबर. मग मला सांगा की आता मग त्याचे मार्ग काय आहेत? विदेहमुक्तीचे मार्ग काय आहेत? नाही, म्हणजे सॉरी, याचे मार्ग काय आहेत? उपाय काय सांगितले दुःखमुक्तीसाठी, कैवल्य प्राप्तीसाठीचे मार्ग? म्हणजे त्यांनी सांख्य दर्शन, योग दर्शनामध्ये जे सांगितलेले ते त्यांनी मान्य केलेलेच आहेत. मग आता तुम्हाला नुसतं सांख्य दर्शन आलं तर
योगदर्शनाचे कुठले मार्ग आहेत तेही तुम्हाला इथे सांगायचे आहेत. कळलं? तुष्टी मॅडम, तुष्टी आणि हा, सिद्धी. बरोबर, तुष्टी तुष्टी. आणि सिद्धी. पण मी काय सांगते ऐका, की याच्यामध्ये योगदर्शनाने काय मार्ग सांगितलेले आहेत आपण ते शिकणार आहोत, तेही इथे लिहायचे, प्लस हे हा. 2 लिहायचे. बरोबर? हो. हा, कारण का आपण सांख्यांचं लिहितोय, मग नुसतं असं म्हणून नाही चालणार की योगदर्शनामध्ये जे मार्ग सांगितले ते त्यांना मान्य आहेत, पण कुठले त्याचं इथे मेन्शन करायला पाहिजे तुम्हाला. हा, आणि याच्या व्यतिरिक्त तुष्टी आणि सिद्धी. आता तुष्टी म्हणजे काय? बाह्य वस्तूमधले जे दोष असतात की नाही, तर त्याला त्यांनी तुष्टी म्हटलेलं आहे, की ते दोष जर तुम्हाला दिसले तर तुम्ही त्या वस्तूपासून तुम्ही विरक्त होणार. बरोबर? म्हणजे हो. मुक्तीसाठी प्रयत्न होणार. मग ते कुठले कुठले आहेत? अर्जन, रक्षण, क्षय, भोग आणि हिंसा. अर्जन म्हणजे काय? की कोणत्याही, अर्जन म्हणजे प्राप्त करणं. हा, म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला मिळवायची आहे तर त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात आणि दुःखाची प्राप्ती होते. रक्षण, आता मिळवलेली आहे गोष्ट, पण मग आता तिचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला कष्ट करायला लागतात. जर रक्षण नाही केलं तर ती तुमच्यापासून निघून जाईल, म्हणून मग तुम्हाला दुःख होतं. क्षय, आता एखादी वस्तू आहे मग ती कायमस्वरूपी राहणार आहे का? नाही, तर ती हळूहळू हळूहळू ती निघून जाणार आहे किंवा नाश होईल, आणि मग त्यामुळे दुःख मिळतं. मग भोग, मग आता जर ती वस्तू आहे, तुम्ही आता जर भोग घेतला, आयदर एक ती संपून जाईल किंवा दुसरी गोष्ट ती आपण आधी क्षयमध्ये म्हटलंय. पण मग भोग म्हणजे काय, की ही वस्तू आहे पण याच्यापेक्षा अजून चांगली वस्तू तुम्हाला मनामध्ये वासना इच्छा निर्माण होते की पाहिजे मला, आणि मग त्याच्यामुळे दुःख येतं. मग नंतर काय? हिंसा, जर नाही मिळत आहे मला, मला पैसे कमवता येत नाहीये, कुठल्याही मार्गाने मला ती वस्तू नाही मिळत आहे, तर मी काय करणार, की दुसऱ्याकडचं हिसकावण्याचा प्रयत्न करणार किंवा घेण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे हिंसेचा प्रयत्न करणार. तर मग त्याच्यामुळे काय होणार, की दुःख प्राप्ती होते. मग आता असे हे 5 प्रत्येक वस्तूमधले तुम्ही जर त्याच्यातले दोष बघितले तर तुम्हाला त्याच्यातनं तुम्हाला वाटेल की ती वस्तू नको आपल्याला, म्हणजे दुःखाची निवृत्ती होऊ शकते त्याच्यातनं. मग त्याच्यानंतर अजून काय सांगितलंय? 8 सिद्धी. तर ती उह, पहिली म्हणजे उह म्हणजे तर्काने शास्त्राचा अर्थ लाव जाणायचा. मग त्याच्यानंतर काय? शब्द, शब्द प्रमाण आपण म्हणतो की नाही, तर तसं शब्द शास्त्रांचं ते तुम्ही ऐकायचंय, म्हणजे श्रवण करायचंय, आणि मग त्याचा अर्थ आहे तो जाणून घ्यायचा आहे. हा, अर्थज्ञान होणं. मग त्याच्यानंतर अध्ययन करायचंय, म्हणजे गुरुच्या उपदेशामुळे जे काही कठीण, जे काही समजून घेण्यास गहन गोष्टी आहेत तर त्या तुम्ही म्हणजे त्याचं अध्ययन करायचंय, शास्त्रांचं ज्ञान तुम्ही मिळवायचंय. हा, मग 3 प्रकारचा नाश करणाऱ्या सिद्धी आपण बघितले, त्रिताप होते. त्याच्यानंतर विद्वान मित्रांची संगती आणि दान, दान करणं, ह्या 8 सिद्धी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर इथपर्यंत आपल्याला अगदी व्यवस्थित समजले सगळ्यांना, हो की नाही? मॅडम हो. पेज घ्या ना ह्याच्यावर स्क्रीनवर. हॅलो, एक मिनिट, ते घेऊ का? 2 सेकंद. ओके, आता तुम्हाला बघा, हे सांख्य दर्शनाप्रमाणे कैवल्याचं स्वरूप, 3 ताप आपण बघितले, त्याच्यानंतर 3 प्रकारची दुःख ते सगळं बघितलं. नंतर पुरुष आणि प्रकृतीबद्दल जाणून घेतलं. त्याच्यानंतर गुणांचे आपण बघितले, गुण कुठले कुठले आहेत. मग त्याच्यानंतर बंधनं कशी आहेत, 7 वेगवेगळ्या प्रकारची, आणि भोग आणि अपवर्ग कशा प्रकारे होतात, आणि त्याच्यासाठी दुधाचं ते आणि पाडसाचं उदाहरण दिलेलं आहे ते. त्याच्यानंतर पुरुष आपण बघितले की पुरुष कधीच बंधनामध्ये नसतो, फक्त तो वाटतो बंधनामध्ये आहे, आणि मग त्याच्यासाठी उदाहरण त्यांनी दिलेलं आहे स्फटिकाचं. ह, आणि मग त्याच्यानंतर ते जे ज्ञान होतं ते कशा प्रकारे होतं, तर प्रकृती, म्हणजे तो विचार करतो की प्रकृतीला माझ्याद्वारे पाहिले गेले आणि तो निवृत्त होतो, आणि वेगवेगळ्या क्रिया आहेत तो मी करत नाही, इंद्रिय करतात, अशा स्वरूपाचं ज्ञान त्याला होतं.
आणि प्रकृती विचार करते की मी पुरुषाद्वारे पाहिले गेले आणि तिला पुढे म्हणजे पुढे राहण्याचं काही प्रयोजन राहत नाही. हम्म? आणि मग त्याच्यानंतर आता आपण बघितलं की सुख दुःख राहतं त्यात ते विवेकज्ञान कुंभाराचं चाकाचं उदाहरण आहे ते आपण बघितलं. जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती त्याच्याद्वारे का तर पूर्वसंस्कार असतात त्यामुळे तो पुरुष जिवंत राहतो. बरोबर. आणि ती जीवनमुक्त अवस्था असते आणि ती नष्ट झाल्यावर विदेहमुक्ती. मोक्षावस्थेचं स्वरूप कसं असतं? शुद्ध चैतन्य स्वरूप अनुभवणं ही मोक्षावस्था आणि त्याला वेगळं काही करायचं नसतं. तर आपण तटस्थपणे तो एकाकी पुरुष ते आहे ते अनुभवतो पण ऍक्च्युली तो एकाकीच असतो. बरोबर. आणि त्यांनी हे कैवल्याचं स्वरूप आहे ते काही फारसं विस्ताराने काही सांगितलेलं नाहीये त्याच्यामध्ये. तो उदासीन असतो एवढंच त्यांनी म्हटलेलं आहे. या अवस्थेत सुख दुःख नसतं, ज्ञानही नसतं, काहीच नसतं. आणि मग त्याचे मार्ग तुष्टी, मग तुष्टीमध्ये त्यांनी म्हणजे योगाचे मार्ग सगळे सांगितलेत +2 तुष्टी आणि सिद्धी. तुष्टीमध्ये अर्जन रक्षण मध्ये चालेल क्षय भोग हिंसा. त्याच्यानंतर सिद्धीमध्ये 8 प्रकारच्या सिद्धी वर्णन केलेले आहेत. उह शब्द अध्ययन, त्याच्यानंतर 3 प्रकारचे ताप, मित्रांची संगती आणि दान. या 8 सिद्धी सांगितल्यात या विवेक ज्ञानासाठी सहाय्यक आहे. तर आपण पुढचं योगदर्शन बघत होतो. योगदर्शनामध्ये आपण बघितलं होतं सुरुवातीला की सांख्य आणि योग ही कशी आहेत? 2 दर्शनांना काय म्हटलं जातं? पूरक दर्शन. पूरक दर्शन. पण त्याला शब्द काय आहे? समानतंत्र. समानतंत्र म्हणजे न्याय वैशेषिक योग आणि सांख्य आणि मीमांसा आणि वेदांत ते काय आहेत? समानतंत्र. कारण एकाच त्यांचं तत्वज्ञान आहे ते एकाच तत्वज्ञान आहे ते दुसऱ्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्याच्यावर आधारित काही भाग घेऊन त्यांची परत स्वतःच्या दर्शनाची त्यांची निर्मिती झालेली आहे. ओके. आता आता योगदर्शनाप्रमाणे कैवल्याची अवस्था काय आहे? तिसरं सूत्र पातंजल योग सूत्रातलं चित्तवृत्ती निरोध, चित्तातील वृत्ती. ते योग म्हणजे काय? पण आपण पुरुष म्हणजे कैवल्याची अवस्था जी आहे तर ती कशी असते? सदा दृष्टे स्वरूपे अवस्थान. हा म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध झाला मग त्याच्यानंतर काय? पुरुष आपण ज्याला म्हणतो त्याला इथे त्यांनी म्हटलं ना तदा द्रष्टू, जो बघणारा आहे तो बघणारा आहे कोण? कोण आहे बघतो ते? कोण बघत आहे? पुरुष. हा. मग तो जो आहे आपण सांख्यांचं तत्वज्ञान घेतलेलं आहे ना यांनी. बरोबर आहे की नाही? हा. मग तो जो बघणारा आहे तर तो त्याच्या मूळ स्वरूपात जातो. बघणारा कोण आहे? पुरुष. पुरुष. स्वस्वरूपात जातो. स्वरूपे अवस्थान स्वतःच्या रूपामध्ये जातो. बरोबर. मग ही कैवल्याची अवस्था म्हणजे अंतिम अवस्था ही आहे. बरोबर. आता योग दर्शनाप्रमाणे काय आहे की अविद्या हे बंधनाचे मूल कारण आहे. कुठेतरी बंधन कसं आहे तुम्हाला जर आपण मी सुटलो म्हणताना आधी मी बांधलं गेलंय हे मान्य करायला लागतं ना. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आता परीक्षा संपते त्यावेळेला आपण म्हणतो टेन्शन गेलं बाबा. पण मग त्याच्यासाठी टेन्शन होतं हे मान्य करायला लागतं की नाही? बरोबर आहे की नाही? हो. मग आता जर की आपण मुक्त झालं मोक्ष मिळाला असं म्हटलं तर मुक्त होण्यासाठी आधी बंधन आवश्यक आहे ना. बंधनातूनच मुक्त होणार ना तुम्ही. बरोबर आहे की नाही? आपण मागच्या सांख्येमध्ये पण बघितलं की ती बंधनांनी स्वतःला म्हणजे बंधनात अडकवते आणि परत मग पुढे ती मुक्त होते. असं आहे की नाही? मग आता इथे पण तसंच आहे
की मग आता ह्या बंधनाचं मूळ कारण काय योगदर्शनाप्रमाणे? तर अविद्या. आता मग अविद्या म्हणजे काय तुम्हाला माहितीये? काय आहे? सांगा बरं, अविद्या म्हणजे काय? अनित्याला नित्य समजायचं किंवा अ, दुःखदायी समजायचं अनात्म्याला. नाही नाही, हे बघा, ते जे आणि- सूत्र हा ऐका ऐका, ते जे सूत्र आहे ना, अनित्या अशुची दुःखानात्मसु नित्य शुची सुखात्मक ख्यातिर्विद्या. आता त्याचा दोन भाग केले ना तुम्ही, तर इथे अनित्याला नित्य समजायचं, अशुचीला शुची समजायचं, सुख आहे त्याला सुख समजायचं, आणि अनात्म्याला आत्म समजायचं. बरोबर? तुम्ही हो असं बघितलं तर मग तुम्हाला लिहायला, म्हणजे तुमचं सूत्रपाठ असेल तर तुम्हाला ते लिहिता येईल. आणि असं ज्या वेळेला म्हणजे तुम्हाला ज्ञान होतं, तर ते त्यांनी म्हटलेलं आहे की ते अविद्या आहे. अशा प्रकारचं ज्या वेळेला तुम्हाला ज्ञान होतं, गाडीवर येताना मग एकाचं तेलाचं पॉकेट पडलं पुढच्याच. म्यूट करता का कल्पनाताई जरा? हा. तर आता अविद्येमुळे काय असतं, तर अविद्या मूळ कारण आहे. मग आता ती कारण आहे कशाचं? बंधनाचं किंवा संयोग. आपण इथे इथे योगदर्शनात विचार करताना काय विचार करतो, की प्रकृती आणि पुरुष हे एकत्र येण्याचं किंवा त्यांच्या संयोगाचं कारण काय आहे? मूळ तर अविद्या हे आहे. कळलं? संयोगाचं मूळ कारण काय आहे? अविद्या. अविद्या. म्हणजे इथे महत्वाचं कारण जे आहे ते अविद्या आहे. आणि मग त्यालाच, याच्यामध्ये जो संयोग होतो त्यांचा, त्याला त्यांनी काय म्हणलेलं आहे की हान. हान अवस्था म्हणजे काय? की पुरुषाची मुक्त अवस्था. हं? आता पुढे पुढे आपण बघणार आहोत की कैवल्य प्राप्तीचे उपाय त्यांनी सांगितलेले आहेत. तर पहिल्या पादामध्ये काय सांगितलेलं आहे? योगाची व्याख्या. अर्थयोगानुशासनम म्हणाले. योगाची व्याख्या. योगाची व्याख्या. योग चित्तवृत्ती निरोधशी योगाची व्याख्या आहे ना. बरोबर. मग दुसऱ्या पादामध्ये सुरुवातीचं काय सांगितलेलं आहे? सुरुवातीची दोन सूत्र कशाबद्दल आहेत दुसऱ्या पादामध्ये? साधन पादमध्ये दुसऱ्या पादाचं नाव काय आहे? पहिल्या पादाचं नाव काय आहे? समाधी. समाधी. दुसऱ्याचं नाव काय आहे? साधनपाद, साधनपाद. तिसरा? विभूतिपाद, चौथा? कैवल्यपाद. कैवल्यपाद. मग आता मला सांगा, दुसऱ्या पादामध्ये पहिली दोन सूत्र कशाबद्दल आहेत? धारणा ध्यान बद्दल. तिसऱ्या पादातलं सांगताय तुम्ही? दुसऱ्या पादामधली पहिली दोन क्रियायोगाबद्दल. तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानाने क्रियायोग. बरोबर आहे ना? आणि मग तो का करायचा क्रियायोग? तर क्लेश अनुकरणार्थ, समाधी भावनार्थ आणि क्लेश अनुकरणार्थ. बरोबर? बरोबर आहे की नाही? आठवतंय का नाही झालंय अजून तुमचं? नाही झाले मॅडम. झालं मॅडम. झालंय ना? नाही नाही आणखीन. नाही नाही झालं. झालंय. ओके, ठीक आहे. मग मी सांगते. तर दुसऱ्या पदामध्ये पहिली दोन सूत्र आहेत, तर ती क्रियायोगाबद्दल सांगितलेली आहेत. क्रियायोगामध्ये, अष्टांग योगामध्ये जे आहे ना, तेच त्याच्यातली तीन गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. तर त्या कुठल्या आहेत? म्हणजे आपल्यासारखी जी लोक आहेत त्यांच्यासाठी हा क्रियायोग आहे. ही क्रियायोगाने तुम्ही पुढे जा या मार्गाने, की तुमचे जे क्लेश आहेत ते कमी होतील. मग ते म्हणजे त्यांनी दुसऱ्या सूत्रामध्ये सांगितलंय की का तुम्ही करायचंय क्रियायोग, तर समाधी भावनार्थ, म्हणजे तुम्हाला समाधी मिळवण्या, समाधी मार्गावरती तुम्ही जायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही हे तपस्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधानाने तुम्ही जा, की तुम्हाला समाधीच्या मार्गावर तुम्ही चालू शकाल. आणि काय होईल, तर तुमचे जे 5 क्लेश त्यांनी सांगितले, पंचक्लेश सांगितलेले आहेत, ते पंचक्लेश तुम्हाला माहिती आहेत का? ऐकलेत का तुम्ही? पंचवृत्ती ऐकलेले आहेत, क्लेश ऐकलेले आहेत का? हो मॅडम. हा,
तर ते कुठले कुठले आहेत क्लेश? अविद्या, राग द्वेष अभिनिवेश. हा, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. आता त्याच्यामध्ये ह्या 5 क्लेशांमध्ये ज्याला जननी म्हटलंय अविद्या, आपण नाव पण घेताना काय घेतलंय? अविद्या, पहिलं नाव अविद्या घेतलेलं आहे. मग अस्मिता, मग राग, मग द्वेष आणि मग अभिनिवेश. आता इथे मला रागचा अर्थ काय आहे सांगा बरं. राग म्हणजे काय? सुखानुषी राग म्हणजे प्रेम एखाद्या वस्तूबद्दल, सुखाबद्दल आसक्ती असणे, प्रेम असणे. बरोबर, म्हणजे एक गुलाबजाम मिळाल्यावर अजून एक मला मिळावा. बरोबर, म्हणजे एक थोडी, म्हणजे आता ही आपली जेवणातली झाली, किंवा एक वस्तू आहे तर अजून दुसरी अजून चांगली मिळाली पाहिजे. म्हणजे सुख देणाऱ्या गोष्टींबद्दल तुम्हाला थोडी अटॅचमेंट असते, ती गोष्ट अजून हवीशी वाटते, त्याला राग म्हटलंय. हा, आणि मग दुःखानुषयी द्वेष, अशा प्रकारे. मग मला सांगा, त्याच्यामध्ये 5 आपण नावं घेतली, त्याच्यात पहिलं नाव कसलं आलं? पहिलं नाव किती आलं? 5 कोणतं आलं 5 क्लेशांमधलं? अविद्या. अविद्या. मग ह्या अविद्येला त्यांनी काय म्हटलंय की ह्या अविद्येतून इतर 4 क्लेश निर्माण झालेले आहेत. आता अविद्येतून निर्माण झालेत म्हणजे काय, की अविद्या ह्या उरलेल्या 4 क्लेशांची जननी आहे. बरोबर आहे? हम्म. कळलं तुम्हाला? कारण का हो. अविद्येतून हे 4 क्लेश निर्माण झालेत. हा, म्हणून ती 4 क्लेशांची जननी आहे असं म्हटलेलं आहे. आणि मग नंतर ज्या वेळेला आपल्याला हे सगळे क्लेश, आपण आता हे क्रियायोग केला, तर त्यांनी काय म्हटलंय? क्लेश तनुकरणार्थश्च. तनुकरण म्हणजे काय? तनु म्हणजे बारीक करण, क्षीण करण. हा, बरोबर. हा जर अर्थ तुम्हाला कळला तर तुमचे जे 5 क्लेश नाहीसे होत नाही त्यांनी म्हटलंय. त्यांनी काय म्हटलंय? ते 5 क्लेश आहेत ते कमी 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 होत जातात. कशामुळे? तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे तुम्ही जर याचा अभ्यास केला तर. कळतंय हे? कळतंय का? मला सांगा, क्रियायोग मध्ये किती गोष्टी येतात? 3 गोष्टी. 3. 3. 3 कोणत्या येतात? तुम्हाला यमनियम माहितीये तर त्याच्यातल्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कुठल्या आहेत? तप, सत्य. तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान, या 3 गोष्टी आहेत. बरोबर. मग ह्या 3 गोष्टींचा अवलंब केला की काय होणार आहे ते त्यांनी पुढच्या सूत्रात 2.2 मध्ये सांगितलं. काय होणार आहे मला सांगा? समाधी भावनार्थ, म्हणजे तुमची समाधीकडे तुमची वाटचाल, समाधीसाठी ते तुम्हाला सहाय्यभूत ठरतं. बरोबर. वेगवेगळ्या प्रकारच्या समाधी पुढे वर्णन आहे तुम्हाला, तर त्याच्यासाठी सहाय्यभूत ठरतात तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. म्हणजे थोडक्यात तुमची कैवल्याकडे वाटचाल सुरू होते की नाही, पण त्यांनी अजून समाधीपर्यंत तुम्ही जाता असं म्हटलंय. अजून काय होतं? दुसरी गोष्ट काय होते? 2 गोष्टी होतात, समाधी भावनार्थ आणि दुसरी काय गोष्ट होते? क्रियायोगामुळे 2 गोष्टी होतात. दुसरी गोष्ट काय होते आता जी सांगितली मी? क्लेश कमी होतात. क्लेश कमी होतात, क्षीण होतात. बरोबर. मग 5 क्लेश आहेत ते अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. हा, आणि ते क्लेश आहेत ते अविद्येपासून उरलेले 4 क्लेश निर्माण झालेले आहेत. म्हणून अविद्येला त्यांनी काय म्हटलंय की या क्लेशांची जननी आहे ती. आता ते नाहीसे करताना सुद्धा कसं असतं की ते उलट्या क्रमाने नाहीसे होतात. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. मग अभिनिवेशापासून सुरुवात होते उलट्या क्रमाने आणि सगळ्यात शेवटी अविद्येचा नाश होतो. एवढं कळलंय? हो हो मॅडम. अविद्येपासून ते निर्माण होतात, त्यांचा नाश होतो तेव्हा उलट्या क्रमाने येतात. बरोबर. अविद्येला जननी म्हटलंय, तर उलट्या क्रमाने येतात, तर सगळ्यात शेवटी जी उत्पत्ती आहे या बाकीच्या 4 क्लेशांची, ती मूळ, ती नंतर सगळ्यात तिचा अविद्येचा नाश होतो. बरोबर. एवढं इथपर्यंत कळलंय? कारण तर आपण थोडं थोडं पुढे जाऊ तर समजत जाणार आहे. हो. हा, हो. ओके. मग आता पुढे जाऊया.
योगश चित्त वृत्ती निरोध, चित्ताच्या सर्व वृत्तींचा निरोध होणे म्हणजे योग होय. चित्ताच्या सर्व वृत्तींचा निरोध झाला की कैवल्य प्राप्ती होते. चित्ताचा निरोध करण्यासाठी योगामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. तर ते अनेक उपायांपैकी पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. मग अभ्यास आणि वैराग्य याच्यामुळे हे जे दोन उपाय आहेत तर त्याच्याने चित्ताच्या वृत्तीचा निरोध होतो. हा पहिला उपाय झाला. येतंय लक्षात? हो मॅडम. हा हा पहिला उपाय अगदी लक्षात ठेवायचा. काय कुठल्या दोन गोष्टी? अभ्यास आणि वैराग्य. त्याच्यानी या दोन उपायांनी काय होतं? चित्तवृत्तीचा निरोध. चित्ताचा निरोध. आता याचं वर्णन कसं केलेलं आहे की समजा एखादा पक्षी आहे तर हे अभ्यास आणि वैराग्य हे त्याचे दोन पंख आहेत. बरोबर. मला सांगा, पक्षाला एकच पंख असेल तर तो उडू शकेल का? नाही. नाही. तसंच हे पक्षाचे दोन पंख पाहिजेत. तसे तुम्हाला चित्तवृत्तीचा उपाय म्हणजे निरोध करायचा आहे तर हे दोन्ही आवश्यक आहेत. अभ्यास आणि वैराग्य. मग त्यांनी आता दुसरा अजून एक त्यांनी उपाय सांगितलेला आहे की ईश्वर प्रणिधानाद्वा. ईश्वर प्रणिधानाद्वा. मग त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय की विशेष पुरुष त्यांनी म्हटलेलं ईश्वराचं त्यांनी काय म्हणूया विशेषण काय सांगितलंय? विशेष पुरुष. कारण आपण सगळे पुरुष आहोत ना. प्रत्येकामध्ये पुरुष तर आहेच ना. पुरुष अनेक आहेत. बरोबर. मग आता हा ईश्वर काय आहे? कसा आहे तो? तो पुरुष आहे का पुरुषाच्या वर आहे? विशेष आहे. मग तो विशेष पुरुष आहे. बरोबर. मग त्याची जर तुम्ही भक्ती केली, त्याला तुम्ही जर एक मिनिट. त्याला तुम्ही जर समर्पित झालात, सरेंडर झालात, तर तुमच्या चित्तवृत्तीचा निरोध होईल. आलं लक्षात? हो मॅडम. पहिला काय उपाय आहे? अभ्यास आणि वैराग्य. बरोबर. याच्यामुळे काय होतं? चित्तवृत्तीचा निरोध होतो. दुसरा उपाय काय आहे? ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान. मग आता ईश्वर प्रणिधान म्हणजे काय? म्हणजे ईश्वराला, त्या विशेष पुरुषाला तुम्ही समर्पित व्हायचं आहे. बरोबर. आता तिसरा उपाय आपण मगाशी जो बघितला तो क्रियायोगाचा. तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधानाने क्रियायोग. आता क्रियायोग म्हणजे काय? तप स्वाध्याय म्हणजे काय? शास्त्रांचं अध्ययन. आणि ईश्वर प्रणिधान यांद्वारेही चित्तवृत्तीचा निरोध होतो. आलं लक्षात? मग त्याच्यानंतर चौथं त्यांनी काय दिलंय? अष्टांग योग. योग दर्शनामध्ये वर्णिलेल्या योगांगांच्या नियमित अभ्यासामुळे अशुद्धी हळूहळू कमी होत जाऊन नष्ट होते, ज्याने ज्ञानाचा उदय होऊन विवेक ख्याती प्राप्त होते. विवेक ख्याती म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांच्यातील भेदांचं ज्ञान. मॅडम एक मिनिट. आपण ते आता चित्तवृत्तीचे उपाय बघतो, त्यामध्ये अभ्यास आणि वैराग्य हा पहिला आहे, दुसरा ईश्वर प्रणिधान, आणि तिसरा मध्ये क्रियायोग मध्ये सुद्धा ईश्वर प्रणिधानच आहे. म्हणजे हो. तप स्वाध्याय आणि ईश्वर मग तुम्ही प्रणिधान. मला सांगा ना, अष्टांग योग मध्ये नाहीये का? अष्टांग योग मध्ये पण ईश्वर प्रणिधान आहे, क्रियायोग मध्ये पण आहे. हो, बरोबर. म्हणजे दोघांचाही अर्थ एकच आता आहे. म्हणजे याच्यामध्ये आता तुम्ही ज्यावेळेला तुम्हाला शिकवलं जाईल तर त्यावेळेला त्याचे अर्थ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कसे येतात ते तुम्हाला सांगितलं जाईल. तुम्हाला कळलं का? आणि हो. कोणत्या लोकांसाठी म्हणजे अभ्यास वैराग्य कोणासाठी आहे, क्रियायोग कोणासाठी आहे ते पण तुम्हाला सांगितलं. समाहित चित्त व्यासभाष्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. काय आपण ते इथे सगळं सांगत बसलो तर आपला खूपच मूळ विषय बाजूला राहील. ओके. नाही, म्हणजे दोघांचाही अर्थ एक. ईश्वर प्रणिधान जो ईश्वर क्रियायोग मध्ये आहे. प्रणिधान, ईश्वर हे बघा, याच्यामध्ये तुम्ही बघा सगळं
सगळ्या तऱ्हेच्या लोक, आता तुम्ही जर हा मार्ग, हे 4 गोष्टी बघितल्या, तर हं. सगळ्या प्रकारच्या लोकांसाठी आहे की नाही मला सांगा, की जे हो 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 ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, त्याच्यानंतर भक्ती योग आहे, सगळेच योग आहे ते, हो हो की नाही? हो हं? म्हणजे सगळ्या प्रकारच्या, सगळ्या वृत्तीच्या लोकांसाठी योग आहे. सगळे मार्ग सांगितलेले आहेत की तुम्ही जा. आता क्रियायोगाने तनू होतात, कमी होतात, बरोबर, आणि मग तुमची वाटचाल व्हायला लागते. आणि ईश्वर प्रणिधान तुम्ही शेवटपर्यंत तुम्ही सरेंडर होणं, ते तुमचे खूप गरजेचं असतं. म्हणजे तुमची वाटचाल कुठपर्यंत, याच्या सूक्ष्मतेचा थोडा हे आहे अजून. पण आपण आता इथे उपाय बघतो आहोत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते रिपिटेशन येणारच आहे. ओके हा इथे विवेक ख्याती, ख्याती म्हणजे काय? ज्ञान. तुम्हाला विवेकाचं ज्ञान होतं. काय विवेकाचं ज्ञान होतं? विवेक म्हणजे काय? चांगलं काय, वाईट काय, याच्यातलं तुम्ही जाणता, त्याला विवेक जाणतं. म्हणतात, हो की नाही? मग काय हो तुम्हाला जाणून घेता? मग हे बुद्धीच्या स्तरावरती तुम्ही जाणता ना, बरोबर. हा म्हणजे हो जरी तुम्ही भक्ती मार्गाने गेला, तरी शेवटी तुम्हाला ज्ञानयोग पाहिजेच आहे. ज्ञान हवंच आहे की प्रकृती काय आणि पुरुष काय हे वेगळे आहेत, बरोबर आहे. हो हा, म्हणजे नुसतं ज्ञान. तुम्ही जरी ज्ञानयोग, आता तुम्ही, हा आपण विषय थोडासा बाजूला ठेवूया. तुम्ही जर ज्ञानयोगाने कुठलाही वेदांतानी जा, योगानी जा, कशाने जा, तुम्ही ज्ञानयोगाने जात असाल, तरी तुम्हाला ते ज्ञान संपादन करण्यासाठी कर्म हे करावंच लागतं. शास्त्रांचं अध्ययन आहे, गुरुची तुम्ही सेवा करा, हे सगळं तुम्हाला करायलाच लागतं. मग हा कर्मयोग आला की नाही, हो बरोबर. हे सगळे हातात हो हात घातलेले आहेत त्या गोष्टी. म्हणजे तुम्ही जर डीपली विचार केला सगळा, तर. पण आपण इथे कसं प्रत्येक दर्शनाचा अभ्यास करतो, तर त्या दर्शनामध्ये काय सांगितलेलं आहे, तर इथे तुम्ही विचार केला तर प्रत्येक प्रकारच्या लोकांसाठी तुम्ही हे सगळं बघितलं, तर लक्षात येतं की त्यांनी सगळ्यांसाठी सांगितलंय की तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही करू शकता योगाच्या 3 उद्दिष्टाकडे वाटचाल, बरोबर. हो पुढे जाऊया आता. हो चार चार समजलेले आहेत प्रत्येकाला: अभ्यास वैराग्य, ईश्वर प्रणिधान, क्रियायोग आणि अष्टांग मार्ग. आणि अष्टांग मार्गाने काय होतं की तुमचे जे हळूहळू अशुद्धी आहेत, तर त्या तुमच्या कमी कमी होत जातात. आणि मग तुम्हाला विवेक ज्ञान, विवेक ख्याती म्हटलंय, तर ते ज्ञान प्राप्त होतं. तर 2.28, मला वाटतं 28 का 29 सूत्र आहे, नाही 28 सूत्र आहे, 2.28. योगांग योगांगानुष्ठानात अशुद्धीक्षये ज्ञानदीप्तीर विवेक ख्याते हे. म्हणजे काय? योगाच्या अंगांचं अनुष्ठान जर तुम्ही केलं, तर ज्ञानदीप्ती म्हणजे ज्ञान तुमचं दिवा पेटतो, उजळून निघतं. कशामुळे? मग ते विवेक ख्याती म्हणजे काय? विवेकाचं ज्ञान प्राप्त होतं. पण ते कुठलं ज्ञान विवेकाचं? तर हे इथे जे त्यांनी दिलेलं आहे ते ज्ञान, की पुरुष आणि प्रकृती हे वेगळं आहे. आणि मग त्याच्यानंतरचं सूत्र आहे तुमचं ते यम नियम, आसन प्राणायाम वगैरे, ते सूत्र आहे त्याच्यामध्ये. कोणते कोणते अष्टांग योग त्यांनी सांगितलेले आहे. हं? मग आता तुम्ही सांगितलं की अष्टांग योगाने प्राप्त होतं, बरोबर. मग आता ते 8 अंग कुठली आहेत ती तुम्हाला सांगायला पाहिजे, हो की नाही? तर हे सगळ्यांना माहिती आहे. यम म्हणजे काय मला सांगा बरं. यम म्हणजे समाजात वावरताना पाळायची बंधन आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. 5 यम. अहिंसा म्हणजे काय? अहिंसा म्हणजे हिंसा न करणे असा अर्थ आहे, पण योगामध्ये कुणाचे आपल्याला मन दुखवायचं नाहीये, कुणाला वाईट वाटेल असं बोलायचं नाहीये, अशा प्रकारे. हा, म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो की काया, वाचा आणि मने, बरोबर. हा, म्हणजे हो शरीराने, काया, वाचा म्हणजे वाणीने, आणि मने म्हणजे मनाने. मग हे प्रत्येकामध्येच येतं, प्रत्येक गोष्टींमध्येच काया, वाचा, मने येत असते, बरोबर. हा, म्हणजे हो आपण कोणालाही शरीराने किंवा बोलून म्हणजे वाचेने किंवा मनाने इजा पोचवायची नाही. मग सत्य म्हणजे काय येणार आहे? खरे बोलावे नेहमी. खरं बोलणं, खरं वागणं, आपला जो काही प्रामाणिकपणा आहे तो. अस्तेय, अस्तेय. स्तेय म्हणजे काय? चोरी करणं. अस्तेय म्हणजे काय? म्हणजे
एखाद्याची वस्तू आपल्याला आवडली जरी असली तरी त्याला न विचारता घेणं म्हणजे सुद्धा न स्थेय घेणं, झालं. न आणि घेणं, न न घेणं. घेणं. हा. हा न घेणं. हा म्हणजे चोरी न करणं आणि दुसरं म्हणजे तुम्ही दुसऱ्याची वस्तू त्याला न विचारता किंवा त्याच्या अपरोक्ष तुम्ही घ्यायची नाहीये. म्हणजे थोडक्यात काय, सकाळी जाता जाता झाडाची फुलं पण तोडायची नाहीये. जरी देवासाठी असली तरी ती त्याच्या अंगणातली आहेत, ती फुलं तोडायची नाही. नाही. बरोबर. ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे काय? दोन, एक मर्या- सामान्य अर्थ आणि एक तिथला अर्थ, दोन्ही दोन्ही अर्थ सांगायचे. मर्यादेत राहून विषय सुख घेणं. हम्म. आणि दुसरं म्हणजे कसं की मोबाईलवर आपण एखादी अश्लील क्लिप बघणं किंवा असे चित्रपटही न बघणं ह्याचंही ब्रह्मचर्याच्या पालनामध्ये हे होतं, अंतर्भाव होतो. बरोबर. आणि इथे आपण अर्थ काय घेणार आहे ब्रह्मचर्य परत, की ब्रह्मन आचरती म्हणजे ब्रह्माचं जे ज्ञान आहे, हं, हा. ब्रह्मनकडे घेऊन जाणारच जे ज्ञान आहे त्याच्यावर जो आचरण करतो, त्यानुसार जो आचरण करतो, तर ते जे पालन आहे म्हणजे आचरण करणं ते ब्रह्मचर्य आहे. आणि मग काय, तर मग त्याच्यासाठी आता ब्रह्माचं आचरण करणं मग कशा प्रकारे केलं जातं, आपण जर विचार केला तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं. मग जे काही ब्रह्मविषयी जे जाणून घ्यायचंय त्या शास्त्रांचं अध्ययन करायचं. ते जे अंतिम सत्य जे आहे परमसत्य त्याची जाणीव आपण सतत मनामध्ये ठेवायची. तर अशा प्रकारचं जे ज्ञान आहे तर ते म्हणजे हे जे चांगलं आचरण करण्यासाठी ब्रह्मन जाणून घेण्यासाठी जे आचरण करायचं आहे तर ते ब्रह्मचर्य असं म्हटलं जातं. म्हणजे नुसतंच विषय सुख घेणं असं नाहीये, हा ढोबळ अर्थ झाला. बरोबर. विषय सुख हो. न घेणं म्हणजे ब्रह्मचर्य नाही. म्हणजे ब्रह्मचर्य ते तर आहेच, पण त्याच्याही अजून डीप मध्ये जाऊन अर्थ घेतला तर ब्रह्मन विषयी आपण जाणून घेण्यासाठी जे काही आचरण केलं जातं तर ते. हं? आता अपरिग्रह म्हणजे काय? परिग्रह म्हणजे साठा करणं असा अर्थ होतो. सगळ्या बाजूनी पडणं परिग्रह म्हणजे साठा करणं किंवा असं. आणि मग मग अपरिग्रह म्हणजे काय? साठा न करणं. हो. बरोबर. मग साठा न करणं, मग आता याच्यामध्ये आता हे मी एकच लिहिले बाह्य विषयांपासून विरक्ती, कारण आपल्याला बाकीचं साठा न करणं माहितीये, पण आपण विचारांचा साठा पण करतो की नाही, विचारांचा हो. साठा पण करतो की नाही. मग तो साठा काय असतो, इंद्रियांद्वारे ते विषय सेवन केलेलं असतं त्याचा साठा सगळा असतो. तो कानानी ऐकतो, डोळ्यांनी बघतो किंवा सगळ्याच इंद्रियांद्वारे ज्या काही चांगल्या गोष्टी हव्याशा वाटतात त्या आपल्याला साठा केलेल्या असतात. मग तोही आपल्याला साठा नकोय. कळलं. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे नुसतंच कुठल्याही वस्तूंचा साठा न करणं बरोबर आहे, पण इथे विचारांचाही साठा आपण करायचा नाहीये. हा, कळतंय? आहात ना? ओके. आता नियम म्हणजे काय? नियम म्हणजे काय? नियम म्हणजे वैयक्तिक जीवनात पाळावयाची बंधन. बरोबर. मग ते कुठले कुठले आहेत? शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे 5 नियम आहेत. शौच. शौच म्हणजे स्वच्छता ठेवणं, म्हणजे आपल्या जशी आपण शरीराची स्वच्छता ठेवतो तसेच आपले विचार सुद्धा आपण स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. शारीरिक म्हणजे बाह्य शुचिता आणि अंतरशुचिता. बरोबर. हो. म्हणजे शरीर शुद्धी आणि पुन्हा मनाची शुद्धी सुद्धा तेवढीच आवश्यक. संतोष म्हणजे काय? समाधान वृत्ती. म्हणजे काय? म्हणजे जास्त हाव न करणं. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रगती करायची नाहीये, की आता आहे ते बस झालं कशाला मिळवायचंय असं नाही. आवश्यक गोष्टी आहे त्याच्यापेक्षा अधिकाची कामना करायची नाही की ज्याच्यामुळे तुम्हाला परत दुःख प्राप्ती होऊ शकते. बरोबर. तप. हम्म. तप म्हणजे एखादी चांगली गोष्ट मिळवण्यासाठी कशाची तमा न बाळगता कष्ट करणं. कष्ट करणं. आता इथे तप म्हणजे काय, की ज्या दोन विरुद्ध गोष्टी आहेत, आपण तत्व दोन्मान अभिघाता म्हणतो ना, आसनांचं सूत्र आहे त्याचा फायदे काय होतात, तर त्या ज्या गोष्टी आहेत ड्युअलिटी ज्याच्यामध्ये असते की शीत उष्ण सुख दुःख,
ह्या गोष्टी तुम्ही सहन करण्याची तुमची ताकद वाढवणं. कळलं? हो. तप करणं हे कशासाठी आहे की शारीरिक तुम्ही कष्ट सहन करता, पण त्याच्याबरोबर मानसिक पण येतो ना. सुख दुःख काय आहेत? मानसिक आहेत ना या गोष्टी. हं मग ह्या ज्या विरुद्ध गोष्टी आहेत तर त्या तुम्ही त्या सहन करायच्या. हं तर त्या म्हणजे त्याला तप म्हटलंय. नुसतं शारीरिक प्रत्येक गोष्टीमध्ये नुसतं शारीरिकचा विचार करू नका. त्याच्यामध्ये मानसिक भावनिक म्हणजे त्या पण गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. हं? स्वाध्याय, कारण योग हे वरवरचं ज्ञान नाहीये, हो की नाही? त्याला डीप अर्थ हो. आहे. मग आता पुढे स्वाध्याय. म्हणजे जो स्वाध्यायामध्ये काय? आपण अभ्यास केलाय त्याचं वाचन मनन चिंतन करणं अशा प्रकारे. स्वाध्यायामध्ये काय म्हटलेलं की जे आपण जी काही शास्त्र आहेत ज्याच्यामध्ये त्यांचा अभ्यास करायचा आहे, मग त्याच्यानंतर ओंकाराचा जप करायचा आहे आणि स्व अध्याय असा अर्थ पण होतो की स्वतःबद्दलचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे मी कोण आहे किंवा काय अशा स्वरूपाचं, बरोबर, अशा स्वरूपाचं नॉलेज. स्व अध्याय, स्वतःनी करायचा अभ्यास आणि स्वतःचा अभ्यास, दोन्ही गोष्टी इन्क्लूड होतात त्याच्यामध्ये. बरोबर आहे ना? हो. हा म्हणजे इथे आपण आध्यात्मिक दृष्ट्या गेलं तर स्वतःचा अभ्यास, मग तो तुम्ही कसा करणार? तो ओंकाराचा जप करणार. मग त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी प्रणव साधना म्हटलेलं आहे की प्रणव आणि त्याच्यानंतर शास्त्रांचं तुम्ही अध्ययन करायचं आहे. किंवा हो. जप करायचा आहे. आता ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान काय सांगाल? आपण आयुष्यात कितीही मोठं झालो तरी आपल्यापेक्षा एक मोठी शक्ती आहे, ईश्वर शक्ती. तिचं नामस्मरण करणं, जप करणं, तप करणं. हा तर आता आपण इथे योगाचा विचार करतो आहोत, तर ईश्वराला आपण काय म्हणतो? विशेष पुरुष. विशेष पुरुष. हा हा जो विशेष पुरुष आहे तर त्याच्याविषयी तुमचं समर्पण भाव असला पाहिजे. तुमची सरेंडर करण्याची वृत्ती असली पाहिजे. हा कारण जोपर्यंत जर तुम्ही अहंकार असेल तुमच्याकडे तर तुम्ही योगाच्या अंतिम उद्दिष्टाकडे जाऊ शकाल का? नाही जाणार. नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला समर्पित भाव असला पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही नमन मुद्रा करता कधी? नमन मुद्रा करता का कधी? म्हणजे म्हणजे आपण नमस्कार मुद्रा. हा नमस्कार मुद्रा, नमन मुद्रा, नमस्कार मुद्रा आहे. आता ही नमस्कार मुद्रा झाली, हात जोडणं. नमन मुद्रा म्हणजे तुम्ही हात वर करता आणि कमरेतून खाली झुकून आपण जमिनीवरती ठेवतो किंवा थोडक्यामध्ये आपण वाकून पाया पडतो, बरोबर. मग आपण शरणागत मुद्रा का मॅडम? शरणागत मुद्रा. आता आम्ही याला नमन मुद्रा म्हणतो की कमरेतून पद्मासन घातलंय आणि ही नमस्कार मुद्रा झाली आणि वर हात करून नंतर तुम्ही हात जमिनीवरती टेकवता, डोकं जमिनीवरती, कपाळ जमिनीवरती टेकवता, बरोबर, कमरेतून खाली झुकून. तर किंवा दुसऱ्यांच्या पाया पडणं हा जो प्रकार असतो म्हणजे नमन करणं थोडक्यामध्ये. तर हे काय असतं की समर्पित होणं. म्हणजे आता आम्ही ज्या वेळेला साधनेला सुरुवात करतो त्यावेळेला सुरुवातीला म्हणजे आता आपण म्हणतो ना, ही सृष्टी जर ओंकारातून, ओम हे ईश्वराचं प्रतीक मानलेलं आहे, हो की नाही? ईश्वराचं हस्ताक्षर मानलेलं आहे. अशा प्रकारे ओमचं म्हणजे वर्णन केलं गेलेलं आहे पातंजल योगसूत्रामध्ये. मग साधनेची सुरुवात सुद्धा ओंकाराला वंदन करून केली जाते आणि साधनेचा एंड सुद्धा ओंकाराला वंदन करून केला जातो. मग त्यावेळेला ही नमन मुद्रा करतो. तर ही नुसती ऍक्शन नसते, ह्याच्यामध्ये काय असतं, तुमचा समर्पण भाव असतो की आज जर मला छान आसन एखादं जमलं तर मला जमलं असं नाही तो भाव राहत, माझ्याकडून ती साधना केली गेली किंवा त्या ईश्वराने करवून घेतली आणि त्याच्या प्रति तो समर्पण भाव असतो. म्हणजे आपल्यातला जो अहंकार आहे ना, की त्या साधनेचा सुद्धा अहंकार होता कामा नये. मग ही जी समर्पणाची भावना आहे तर ती इथे आहे की तुम्ही ईश्वराला समर्पण करा. जे काही आहे ते सगळं ईश्वराप्रती समर्पण करा. आता इथे ईश्वर काय आहे तर तो विशेष पुरुष आहे, बरोबर. कळलं? आपली हो मॅडम. सगळंच त्याला समर्पित करायचं आहे. मग याच्यानी कृतज्ञता भाव तुमचा वाढीस लागतो. मग तो ऍक्शननी पण वाढतो. आता बघा, दुसऱ्यांचे पाया, तुम्हाला रस्त्याने तुम्ही कोणीही जाताय आणि त्यांच्या पाया पडायला सांगितलं, तुम्ही पडणार का पाया? पडणार? हं नाही.
नाही पडणार. पण मला सांगा, वारकरी लोक असतात, कोण कुठलं माहित नाही, एकमेकांच्या पाया पडतात माऊली माऊली करत. हो हे काय आहे? हे तुमचं इगो, अहंकार सरेंडर करतात तुम्ही दुसऱ्याच्या पायाशी. तुमचं हे बघा, माझ्या अंगावर शहारे आले. खरोखर आहे की ही एक कृती आहे, पण ही कृती तुमच्यातला अहंकार घालवते. लक्षात घ्या. दुसऱ्याला बघा, ते लहान मूल सॉरी म्हणत नाही. काय कळतं त्याला? काही कळत नाही, पण सॉरी म्हटलं तर तो म्हणत नाही. त्याला सॉरीचा अर्थ पण माहित नसतो. पण आपलं काहीतरी चुकलंय आणि हे आपण बोलायचं नाही एवढं त्याला समजतं. तसं हे अहंकार आपला आहे ना, तो ईश्वर प्रणिधानाने आपला कमी होतो, हे लक्षात घ्यायचंय. आणि त्याच्यासाठी समर्पित भाव हा मनी असला पाहिजे. आणि जे भक्ती मार्गाने जाणारी लोक आहेत, तर ईश्वर प्रणिधानाने तुम्ही, हा थोडक्यात मी म्हणेन शॉर्टकट आहे साधने समाधीकडे जाण्याचा. पण त्या टिपेची, त्या लेवलची सरेंडर वृत्ती तुमच्याकडे असली पाहिजे. श्रद्धा त्या तेवढी असली पाहिजे. ती आतूनच निर्माण होते. समर्पित भाव म्हणजे ओढून ताणून आणता येत नसतो. तो मनातून तो निर्माण व्हायला लागतो आणि मग तो तुम्हाला विचारांनी, कृतीनी, वाचनानी तो आपोआप निर्माण होत असतो. पुढे जाऊया. आसन, तिसरं आसन म्हणजे काय? आसनाची काय व्याख्या केलेली आहे पातंजल योगसूत्रामध्ये? स्थिर सुखमासनम. स्थिर सुखम आसनम म्हणजे आता स्थिर आणि सुखकारक अशी शरीराची स्थिती. बरोबर. हो. तर हे आसन साधण्यासाठी विशेष असा प्रयत्न करावा लागू नये. अतिशय स्वाभाविकपणे करता येणारे व सुखकारक असे आसन आहे. या योगांगांच्या नियमित अभ्यासाने. आता मला सांगा, तुम्हाला सूत्र माहिती आहेत पुढची? आसनांची 3 सूत्र आहेत. तर आसनांमुळे काय होतं? आसनांमुळे शरीर म्हणजे हलकं होतं. बरं, पातंजल योग सूत्रातली आसनांची 3 सूत्र माहिती आहेत का? पहिलं स्थिर सुखम आसन, दुसरं तर तो द्विघात असा आहे. तत्वद्वात द्विघात तत्वद्वंद्वानवी. पहिलं स्थिर सुखम आसनम, दुसरं आसनम प्रयत्न शैथिल्य अनंत आणि समापत्ती ध्यान. हा, हा म्हणजे हो. आसनांची तुम्ही स्थिती कराल त्यावेळेला तुमची जे काही तुम्ही प्रयत्न करतात त्याच्यामध्ये शिथिलता आणायचे आणि अनंतामध्ये मन तुमचं विलीन करायचं आहे. म्हणजे काय? सुरुवातीची जी अर्धा भाग आहे प्रयत्न शैथिल्य, म्हणजे देहधारणा. म्हणजे तुम्ही आसन ज्या वेळेला तुम्ही अंतिम स्थितीत जाता आसनाच्या, तर त्यावेळेला तुम्ही शरीराकडे लक्ष द्यायचंय की कुठे दाब येतोय, कुठे ताण येतोय. विनाकारण तुम्ही शरीर ताणून ठेवलेलं नाहीये ना. आणि मग त्याच्यानंतर प्रयत्नपूर्वक शिथिलता आणायची की जिथे पाहिजे तिथेच ताण राहील, पाहिजे तिथेच दाब राहील. आणि विनाकारण अंग जिथे तुम्ही ताणून धरलं असेल तर तिथे तुम्ही रिलॅक्स करायचंय. हा अर्धा भाग झाला. त्याच्यानंतरचा अर्धा भाग काय आहे? अनंत समापत्तीभ्याम. आता अनंत म्हणजे काय? की ज्याला एंडच नाहीये, अशा अनंतामध्ये तुम्ही मनाला घेऊन जायचंय. आता मनाला घेऊन जायचंय. समापत्ती म्हणजे एकाग्रता. मग अशा केव्हा घेऊन जाल? की तुम्ही श्वासावरती लक्ष देता, त्यावेळेला तुम्ही श्वासावरती लक्ष दिलं की मग तुमचं मन शांत होतं की नाही. आणि मग अशा हो. वेळेला तुम्ही मनाला अनंतामध्ये घेऊन जाऊ शकता. अनंतामध्ये एकाग्रता म्हणजे ज्या गोष्टी विशाल अनंत आहेत, म्हणजे आकाशावरती तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता किंवा श्वासावरती लक्ष केंद्रित करू शकता, की तुम्ही एकाग्रता तुम्हाला साधता येते. म्हणजे देहधारणा आणि प्राणधारणा या 2 गोष्टी याच्यामध्ये येतात दुसऱ्या सूत्रामध्ये. तिसरं सूत्र म्हणजे त्याचा इफेक्ट. पहिलं सूत्र म्हणजे व्याख्या, दुसरं म्हणजे कसं करायचं, तिसरं म्हणजे त्याचा इफेक्ट आहे. काय आहे? ततो द्वंद्वा नभिघाता. द्वंद्व म्हणजे काय? मनाची द्विधा अवस्था, विचारांमध्ये अर्थ काय? तेढ. द्वंद्वचा अर्थ काय? नुसतं दोन विचार. परस्पर युद्ध. विरुद्ध गोष्टींमधील हा, द्वंद्व म्हणजे युद्ध. युद्ध. द्वंद्वचा खरा अर्थ युद्ध. मग अ, म्हणजे अनभिघात म्हणजे नाश करायचा आहे. बरोबर. मग द्वंद्व कुठली? द्वंद्व म्हणजे करायचं नाही करायचं, इथे ही गोष्ट आहे. बरोबर. 2 वेगळ्या गोष्टी, विरुद्ध गोष्टी. अगदी करेक्ट. त्या कोणत्या गोष्टी आहेत? शरीराला जाणवणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत? शीत शीत उष्ण अशा. हा. मनाला जाणवणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? यश अपयश सुख यश, दुःख. अपयश, सुख, दुःख.
सुख दुःख. अगदी बरोबर. दोन विरुद्ध गोष्टी आहेत. किंवा आपण जर साधा विचार केला, आता आपण त्यांनी बघा किती सूक्ष्मतेने विचार केलेला आहे की एखादी गोष्ट करू का नको करू, ही द्वंद्व झालं की नाही. हा, हो. तुम्ही आसन करता शारीरिक रीतीने, आसन बरोबर आहे की नाही, आसन तुम्ही त्याच्यात शरीर इन्व्हॉल्व आहे, पण त्याचा इफेक्ट काय त्यांनी काय सांगितलंय, हा मानसिक इफेक्ट आहे की नाही. हो. पण किती मायन्यूट त्यांनी सांगितलंय की तुम्ही आसनं करा, पण त्याचा इफेक्ट काय आहे की तुमची द्वंद्व नाहीशी होतात. हे मी करू का नको करू, किंवा शरीराला जाणवणाऱ्या ज्या विरुद्ध गोष्टी आहेत त्या तुमच्या नष्ट होतात. बरोबर. हो. परस आणि पुन्हा म्हणजे तुम्ही जर ते कष्ट म्हणजे आसनं केली तर ह्या तत्वांपासून होणारे त्रास आहेत तर ते तुम्हाला होणार नाहीये. हे परस्पर विरोधी जी काही तत्व आहेत तर त्याच्यापासून तुम्हाला त्रास होणार नाहीये. की दुसऱ्याचं सुख बघितल्यावरती मला नाही मिळालं, दुसऱ्याचं दुःख बघितल्यावर अरे रे, किंवा काय बरं वाटतंय, किंवा काही भावना तुमच्या मनात निर्माण होणार नाहीयेत आसनांच्या नियमित अभ्यासाने. लक्षात येत आहे. हो. आता आपण यमनियम झाले, आसन, प्राणायाम. ऍक्च्युली हे तुम्हाला माहितीये, पण मग मी हे एक्सप्लेन करू की आपण नुसतं वाचून जाऊया पुढे. वाचून केलं तरी चालेल. बरं, ठीक आहे. प्राणायाम. एकदा आसनाची सिद्धी झाली की श्वास आणि उच्छ्वास यांच्या स्वाभाविक गतींवर नियंत्रण मिळवणं, यालाच प्राणायाम असं म्हटलेलं आहे. मला प्राणायामाचं सूत्र सांगा, काय आहे. तस्मिन सती श्वास प्रश्वास योगित विच्छेद प्राणायाम असं स्मिन्नसी श्वास प्रश्वास योगरती विच्छेद प्राणायाम. आता तुम्हाला जर अख्खं नाही म्हणता आलं तर त्याचा भेद करून म्हणा. तस्मिन सती श्वास प्रश्वास योहो गती विच्छेद प्राणायाम. तस्मिन सती म्हणजे त्यानंतर, म्हणजे कशानंतर. श्वास आणि प्रश्वास या ज्या गती आहेत त्याचा ज्या विच्छेद केल्यानंतर. नाही, त्याचा विच्छेद केल्यानंतर नाही. तस्मिन सती म्हणजे आसन केल्यानंतर. हा, आसन केल्यानंतर. सॉरी. आसन केल्यानंतर श्वास आणि प्रश्वासाच्या गतीचा विच्छेद करणं म्हणजे प्राणायाम आहे. बरोबर. आणि मग हो. तो कसा आहे की नियमित प्राणायामाच्या अभ्यासाने देश काल संख्या याद्वारे हळूहळू परिवर्तित होऊन तो अधिक दीर्घ आणि सूक्ष्म होत जातो. आता हे तुम्ही प्राणायामाची पुढची सूत्र आहेत त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा अर्थ तुम्हाला कळायला लागणार आहे. म्हणजे किती काळपर्यंत तुम्ही वेळ करता, किती राऊंड करता, त्याच्यानंतर किती लांब पर्यंत तुमचा श्वास जातोय, अशा प्रकारे हळूहळू अभ्यासाने तो तुमचा खूप म्हणजे वाढत जातो तो प्राणायामाचा अभ्यास, आणि सूक्ष्म रीतीने तुम्हाला ते जाणवतो त्याची इफेक्ट. दीर्घ आणि सूक्ष्म होत जातो, अधिक सूक्ष्म होत जातो. प्रत्याहार. प्रत्याहार मध्ये काय आहे सांगा. म्हणजे जे इंद्रिय आपले आहेत ज्यांची जी धाव असते सगळ्या गोष्टींकडे, विषयांकडे वेगवेगळ्या, ती ते त्याला रोखणं. त्यांना रोखलं. पण मग नुसतं रोखायचंय का त्याला. नाही. नाही. इंद्रियांचा आपल्या विषयांशी जर संयोग नाही आला तर ते चित्ताच्या स्वरूपामध्ये जातात. त्याला प्रत्याहार म्हटलेलं आहे. म्हणजे ती बाह्यमुखी धाव आहे ती तुम्हाला चित्ताकडे वळवायची. कळलं. हो. हा. आता धारणा म्हणजे काय. धारणा. चित्ताला कोणत्याही आपल्या एखाद्या धारणा करायची, म्हणजे विचार बांधून ठेवणं. चित्ताला कोणत्या एका विषयावर बांधून ठेवायचंय, किंवा एखाद्या स्थानावर, वस्तूवर, किंवा आपल्या एखाद्या चक्रावर, अशा प्रकारे स्थिर करण्याचा प्रयत्न करणं. ध्यान. ध्यान. ध्यान म्हणजे मॅडम एकाच विषयावर लक्ष केंद्रित करणं. सूत्र काय त्याचं. एकाग्रता. तर प्रत्येक ताणता ध्यानम. बरोबर. आणि धारणेचं सूत्र काय आहे.
देश बंदिस्त चित्तस्य धारण. बंदिस्त नाही, बंधस्य हं? बंदस्य. थोडस हा. शब्द एकदा चेक करून घे. मग समाधी. समाधी काय? समाधी म्हणजे ध्यानाच्या पुढची एकदम अवस्था. स्वरूप शून्यम इव, तुमचं स्वरूप. तर हा. ध्यान कालामध्ये चित्त कि त्याच्यामध्ये आणि चित्तवृत्ती आणि चित्तवृत्तींचा विषय अशा तिन्ही गोष्टींची त्रिपुटी असते. म्हणजे या 3 गोष्टी असतात. ध्येय, ध्याता आणि ध्यान, या तिन्ही गोष्टींची त्रिपुटी म्हणजे 3 गोष्टी असतात त्या एकत्र. त्यामुळे त्याला तिघांचंही भान राहतात. म्हणजे त्यामुळे ध्यानाचा अभ्यास तुम्ही ज्या वेळेला करतात तर त्यावेळेला स्वरूपाचं तुम्हाला ज्ञान व्हायला लागतं आणि स्वरूपाचं ज्ञान व्हायला लागतं आणि म्हणून त्याला तिथे समाधी असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे आता अष्टांग आपण बघितलेले आहेत. ओके. सर तुम्ही आहात का? कारण सरांचं लेक्चर असेल ना.